मॅम, इन्शुरन्स घेताना एक बेसिक अमाउंट काय असली पाहिजे इन्शुरन्सची? ओके, साधारण आजकालची जी मेडिकलची कॉस्ट बघता की प्रत्येक व्यक्तीने एक 10 लाखाचा मिनिमम हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे. कारण साधारण आता फक्त डेंग्यू, फ्लू, मलेरिया ह्या आजाराला जेव्हा माणूस ऍडमिट होतोय, व्हायरल इन्फेक्शनला एक 3 दिवस 4 दिवस ऍडमिट राहतोय, तरी त्याला जवळजवळ 1 लाख रुपयापर्यंत बिल येतंय. नाशिक सारख्या शहरामध्ये आम्ही आता जे करतोय, आमच्या एक्झिस्टिंग क्लायंटचं क्लेम करतोय, त्याच्यातून आमच्या लक्षात येतंय की व्हायरल इन्फेक्शन करता 1 लाख रुपये जर तुम्हाला बिल येते, तर मोठ्या आजारांकरता किती बिल येईल? तर बेसिकली 10 लाख रुपये हा एक बेस सम अश्योर्ड असावा प्रत्येक व्यक्तीचा. आणि त्याच्याकडे अजून एक गोष्ट आहे, टॉपअप म्हणून. तुम्ही ऐकलं असेल की टॉपअप हा प्रत्येक बेस सम अश्योर्डला तुम्ही घेऊ शकता. आणि तो एक तुमचा बेस सम अश्योर्ड एका कंपनीचा आणि टॉपअप दुसऱ्या कंपनीचा असंही तुम्हाला घेता येतं, सेम कंपनीचाही घेता येतो. तर 10 लाखाचा जर बेस सम अश्योर्ड असेल तर मॅक्सिमम 90 लाखचा टॉपअप तुम्ही घेऊ शकता. 5 लाखाचा बेस सम अश्योर्ड असेल तर 45 लाख रुपीचा टॉपअप तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीने 1 CR चा तुमचा हेल्थ कव्हर होतो. म्हणजे कितीही मोठा अनसर्टन इव्हेंट तुमच्या लाईफमध्ये आला तर तुमचं फायनान्स कोलॅप्स होणार नाही.